पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग एनआयएनं घटनास्थळाचं डिजिटल मॅपिंग केलं असून गोळा केलेले नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवले तसंच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही सुद्धा ताब्यात घेतले असून तपासणी सुरू आहे। पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मूच्या दोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई, दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज जम्मू काश्मीर विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन, हल्ल्यासंदर्भात चर्चा होणार। काल सीडीएस जनरल अनिल चौहान यांची राजनाथ सिंग यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीनंतर आता राजनाथ सिंग 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। पाकिस्तानसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून? सामनाच्या अग्रलेखातून सवाल। बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडत थाटतातच कशी, असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा। भारतानं स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्ताननं केल्याचा बनाव केला। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य। भारतासोबत युद्ध करायचं नाही, मात्र युद्धजन्य परिस्थिती आल्यास प्रत्युत्तर देऊ, आसिफ यांचं वक्तव्य। कुपवाड आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवरती पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार, भारतीय सैन्य दलाकडूनही प्रत्युत्तर। फक्त दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यातून बचावले। पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाल्यानं त्यांना पहलगाममध्ये पोहोचता आलं नाही, त्यामुळे सगळे पर्यटक सुदैवानं बचावले। पहलगाम हल्ल्याचा पर्यटन बुकिंगवर परिणाम, आतापर्यंत सुमारे 35 ते 37% बुकिंग्स रद्द। जम्मू काश्मीरच्या कटरामधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वजीर यांची माहिती। कटार पहलगामपासून खूप दूर असल्यानं पर्यटनाला येण्याचं वजीर यांचं आवाहन। दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णींचं आवाहन। पहलगाम हल्ल्यानंतर पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट, 7235 वाहनांची तपासणी। शहरामध्ये 192 ठिकाणी शोध मोहीम, कारवाईमध्ये मुंबई पोलिसांचे सगळे वरिष्ठ अधिकारी सहभागी। मुंबईतील रेल्वे स्थानकांवरती 7000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क, नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना धाराशिवच्या कळंब इथे श्रद्धांजली अर्पण। ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली, यावेळी मुस्लिम समाजाचाही सहभाग। पाकिस्तानसोबत तणाव वाढत असताना भारत आज फ्रान्सकडून 26 राफेल विमानं खरेदी करण्याची शक्यता। भारत फ्रान्ससोबत सुमारे 63,000 कोटींचा करार करू शकतो। भारताशी व्यापार बंदीमुळे पाकिस्तानात औषध संकट, पाकिस्तानात 30 ते 40% औषधं भारतातून आयात होतात। व्यापार बंदीमुळे आता पाकिस्तानात औषध संकट निर्माण। देशभक्तीच्या नावाखाली सायबर क्रिमिनल्सकडून गंडा घालण्याचा प्रयत्न, देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेज व्हायरल। अक्षय कुमारच्या नावाचा वापर करत सायबर मेसेज, तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका, संरक्षण मंत्रालयाचं आवाहन। मुंबईकरांचा प्रवास महागणार, बेस्ट बसचं भाडं दुप्पट होणार। भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाची मंजुरी, नागरिकांना आणखी एक आर्थिक फटका बसणार। एल्फिन्स्टन पुलाबाबत आज प्रकल्प बाधितांची एमएमआरडीए, म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक। बैठकीत तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होणार। एनसीईआरटीनं 7वीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम बदलला। इतिहास आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल सल्तनत आणि दिल्ली सल्तनतचे विषय हद्दपार। पुस्तकांमध्ये महाकुंभ आणि सरकारी योजना समाविष्ट। शिक्षण विभागातील शालार थळडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची ईडीकडून दखल। गुन्ह्याची प्रत, रिमांडची कॉपी, आरोपींचा जबाब, बँक खात्यांचा तपशील, इतर माहिती ईडीनं पोलिसांकडून मागवली। बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी साक्षीदाराला आरोपीच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। नागपूरच्या अविनाश भुसारी हत्याकांडात आतापर्यंत 9 आरोपींना अटक। पेट्रोल पंपवरील वादात शेखूच्या भावाची पवन हिराणवारची हत्या करण्यात आली, याचा बदला घेण्यासाठी भुसारीची हत्या।
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. 5 वर्षांचा जो वचननामा दिलाय तो टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार, शिंदेंची ग्वाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट. विरोधक कारण नसताना चर्चा करतात, अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लूट सुरू, यासाठी 14 मे रोजी सगळ्या मंत्र्यांच्या घराबाहेर रक्तदान करणार, प्रहारच्या बच्चू कडूंचा इशारा. आघाडीमध्ये असताना लोकसभा विधानसभा एकत्र लढायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वबळाचे संकेत दिले. मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन. उद्धव साहेब, राज साहेब, आपण दोघं एकत्र या, अशा आशयाचे बॅनर. 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याचं शुल्क वाढणार, एटीएम मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागणार, त्यामुळे प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 19 रुपये शुल्क भरावं लागेल. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा बिहार दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरू. शुक्रवारपासून अमृत भारत एक्सप्रेस धावणार, दर आठवड्याला एकदा अमृत भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं आज उद्घाटन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता, तसंच राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यानं काही प्रमाणात तापमानात घट झाली आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता, पुढील 2 ते 3 दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, हवामान खात्याचा अंदाज. गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, कापणी केलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा इथं एका लग्न समारंभाचा मंडप वादळामुळे उडून गेला. या मंडपात 200 ते 250 लोक होते. सुदैवानं घटनेत जीवितहानी नाही. साताऱ्याच्या ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे टँकर गळके, यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्यानं वेळीच लक्ष देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची पंचायत अधिकार समितीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी. पाण्याचा अपव्यय झाल्यास दंडात्मक कारवाई होणार, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आदेश. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पाणीपुरवठा विभाग ॲक्शन मोडवर. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये बिघाड, एरवी 7 ते 8 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता 10 ते 12 दिवसांनी होत असल्यानं नागरिक त्रस्त. पाणी भरण्यासाठी नळावर मोठी गर्दी. वाशिमच्या अनेक धरण प्रकल्पांनी तळ गाठला. मालेगाव तालुक्यातील कोल्ही प्रकल्प पूर्णतः कोरडा, तर जिल्ह्यातील सर्वच धरणामध्ये केवळ 12% पाणीसाठा शिल्लक. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, काल संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास डहाणू तलासरी भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवमधील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. कचरा डेपोमध्ये मेलेली जनावरं, मेडिकल वेस्टेज टाकलं जात असल्यानं परिसरात दुर्गंधी, त्यामुळे कचरा डेपो इतरत्र स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी उपोषण करणार. पोहण्यासाठी तलावात गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू. ठाण्याच्या रायलादेवी तलावात पाण्याचा अंदाज न आल्यानं युवक बुडाला. सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपी मुख्याध्यापक विनोद जगधनेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. उल्हासनगरमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक, 2 आरोपींना अटक. 1 आरोपी अजूनही फरार. कमला नेहरू नगर येथील धोबीघाट परिसरातील घटना. वाल्मिक कराडला नातेवाईकांव्यतिरिक्त लोकांना भेटू दिल्यानं 2 पोलिसांचं निलंबन. तर गेल्या 3 महिन्यामध्ये जेलमध्ये काय घडलं असेल, धनंजय देशमुखांचा सवाल. आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवण्याचीही मागणी. सुरक्षेच्या कारणास्तव बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेची हर्सूल कारागृहात रवानगी. वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप केल्यानं कासले सध्या न्यायालयीन कोठडी. तुळजापूरच्या माळुंब्रा गावाजवळ संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. सोलर कंपनीमध्ये काम करताना शॉक लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू. मयताच्या कुटुंबियाला मदत देण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील टाकळी ते बेटमोगरा रस्त्याची दुरावस्था. नव्यानं तयार केलेल्या रस्त्यावर 4 ते 5 फुटांचे खोल खड्डे. बांधकाम विभागाच्या अजब पॅटर्नमुळे वाहनधारक त्रस्त.
भंडाऱ्यामध्ये 4 चाकी आणि ट्रकचा अपघात, चौघांचा घटनास्थळी मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर अपघात. महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं. मागच्या 4 महिन्यात देशात 62 वाघांचा मृत्यू तर राज्यात मागच्या 5 वर्षात 41 वाघ आणि 55 बिबट्यांची शिकार. भायखळ्यातील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या जोड्यांनी आणखी 3 पिलांना जन्म दिला. यात 2 नर आणि 1 मादी. नॉडी, टॉम, पिंगू अशी पिल्लांची नावं. आता राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या 21 वर. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये 96.24% मतदान. आज सकाळी 8:30 वाजल्यापासून झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू. संचालक मंडळाच्या 18 जागांवरती कोण बाजी मारणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष. नागपूरचे संस्थापक श्रीमंत रघुजीराजे भोसलेंच्या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव केला जाणार. इंग्लंडमधील एका खासगी कंपनीद्वारे लिलाव होणार. भोसले घराण्यानं पत्रक काढून माहिती दिली. गुवाहाटीच्या हवामानात बदल. शहराच्या काही भागात जोरदार वादळासह पावसाची हजेरी. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहपूर राणाची एनआयए कोठडी संपली. आज राणाला पटियाला कोर्टात हजर केलं जाईल. सुपरस्टार महेश बाबूला आज ईडीसमोर हजर राहावं लागेल. महेश बाबू हा साई सूर्या डेव्हलपर्सचा ब्रँड अँबॅसेडर. महेश बाबूच्या प्रसिद्धीचा गुंतवणूकदारांवर प्रभाव पडण्यात काही वाटा होता का याचा तपास सुरू. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये भीषण अपघात. कार विहिरीत पडल्यानं 10 जणांचा मृत्यू. आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सशी सामना. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात संघ 8 सामन्यांपैकी 6 विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी. मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर अखेर लखनौचा पराभव. 6व्या विजयामुळे मुंबईनं थेट दुसरं स्थान गाठलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.